भारत आनंदी देशांच्या यादीत 116व्या क्रमांकावर. हो, अजूनही टॉप 100च्या बाहेर. हॅलो, आय एम श्रुतिका अँड यू आर वॉचिंग UCN न्यूज. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार सलग 9व्यांदा फिनलंड नंबर 1 ठरलाय आणि भारत 118 वरून 116 वर, म्हणजे थोडी सुधारणा आहे, पण अजूनही टॉप 100च्या बाहेर. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे आपला शेजारी पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे, म्हणजे 104 वर आहे. हो, हे खरं आहे. हा रिपोर्ट फक्त पैशावर ठरत नाही. 6 फॅक्टर्स असतात: उत्पन्न, GDP, सामाजिक आधार, सोशल सपोर्ट, आरोग्य, हेल्दी लाईफ एक्सपेक्टन्सी, स्वातंत्र्य, फ्रीडम, औदार्य, जनरोसिटी आणि भ्रष्टाचार म्हणजेच करप्शन परसेप्शन. यावर्षी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आणि यूथ हॅपीनेस. दिवसातून 5 तासांपेक्षा जास्त सोशल मीडिया वापर म्हणजे हॅपीनेस कमी, आणि 1 तासापेक्षा कमी म्हणजेच जास्त हॅपी. विशेषतः टीनेज मुलांवर याचा जास्त परिणाम दिसून आलाय. तर स्ट्रेस आणि फास्ट लाईफ, बेरोजगारी आणि इन्कम गॅप, मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष, सोशल मीडिया कंपॅरिझन आणि कमी होत चाललेली रिअल कनेक्शन्स. म्हणजे लाईफ फास्ट आहे पण हॅपीनेस स्लो आहे. म्हणजे प्रोग्रेस होत असली तरी आनंद अजूनही कमीच आहे. लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट फक्त पैशात नाही, तर लोक किती आनंदी आहेत यात आहेत. मग सांगा, तुम्ही खरंच हॅपी आहात का? कमेंट करा आणि लक्षात ठेवा, आनंद द्या आणि आनंद घ्या.